निवडणुका आल्या म्हणजे अनेकांकडून जाती धर्माचं ध्रुवीकरण केल्याच्या अनेक घटना समोर येतात। मात्र जळगावमध्ये एक सकारात्मक बातमी समोर येते। मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या प्रचार सभेत धार्मिक सलोखा जपल्याचं दिसून आलं। जळगावच्या नशिराबादमध्ये गुलाबराव पाटील यांची प्रचार सभा सुरू असताना जवळच्या मस्जिदमध्ये अजान सुरू झाली। यावेळी पाटील यांनी आपलं भाषण थांबवलं। अजान संपेपर्यंत व्यासपीठावर शांतता राखण्यात आली आणि अजान संपल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी पुन्हा आपल्या स्टाईलनं भाषणाला सुरुवात केली। त्यांच्या या कृतीनं उपस्थितांची मनं जिंकल्याचं दिसून आलं। मी आपल्याला हेच सांगणार आहे, भाईचाऱ्याची निवडणूक आहे, आपल्या गावाची निवडणूक आहे। गावाच्या निवडणूक मध्ये ग्रामपंचायतच्या पॅनल मध्ये हिंदू मुसलमान एकत्र उभे राहतात, तिथे काही पक्ष नसतो। पण ही नगरपालिका झाल्यामुळे इथे पक्ष आला, नाही तर मग विकासच्या पॅनल मध्ये मी मुसलमान राहायचे, लालचे भूच्या पॅनल मध्ये मी मुसलमान राहायचे, पंकज भू तुमच्या पॅनल मध्ये मी मुसलमान राहायचे। आता पण आम्ही 6 मुसलमान दिले, कुठं जातील कुठं धर्म आहे। मी तुम्हाला लिहून देतो, जेवढे पैसे हिंदू वार्डात मिळतील तेवढेच पैसे या मुसलमान वार्डामध्ये देण्याचं सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी वचन देतो आहे।